आणि बजाज अलियांज. नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे मलेरियाच्या थैमानाविषयी. माझा प्रश्न आहे, मलेरियाच्या फैलावाला सरकार आणि पालिकेचा गलथान कारभार जबाबदार आहे का? काल पालिका सभागृहात चर्चा झाली आणि नेहमीप्रमाणे राजकारण झालं. एकमेकावर आरोप हेतवारोप करण्यात आले. जे सत्ताधारी शिवसेना भाजप त्यांनी हे आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवाल्यांचं म्हणणं होतं मलेरिया खूप वाढलेला आहे, मुंबई मलेरियाग्रस्त जाहीर करावं. अशी परिस्थिती आली आहे का? या मलेरियाला जबाबदार कोण आहे? पालिका जबाबदार आहे की सरकारची एकूणच आरोग्य नीती जी आहे ती जबाबदार आहे? याचाही आपण आज वेध घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत चर्चा करण्यासाठी नामवंत पाहुणे माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. शिवसेनेचे आमदार डॉक्टर दीपक सावंत, ज्यांचा या विषयावर एकूणच आरोग्य व्यवस्थेविषयी अभ्यास आहे. अनेकदा त्यांनी विधिमंडळामध्ये हे प्रश्न मांडलेले आहेत. माझ्या सोबत आहेत आमच्या फोर्ट स्टुडिओमधून काँग्रेसचे नगरसेवक विनोद शेखर, ज्यांनी काल मागणी केली होती की मलेरियाग्रस्त मुंबई शहराला जाहीर करा म्हणून. माझ्या सोबत आहेत पार्ल्याहून इंडियन मेडिकल काउन्सिलचे सदस्य डॉक्टर सुहास पिंगळे आणि माझ्या सोबत येणार आहेत थोड्या वेळाने राज्याचे आरोग्य संचालक डॉक्टर DS डाकुरे. मी चर्चेला सुरुवात करतोय डॉक्टर दीपक सावंत तुमच्यापासून. मला विचारायचं तुम्हाला, अचानक पाऊस पडला, मलेरियाचं हे थैमान सुरू झालं. मुंबई शहरात तर आहे सर्वाधिक मलेरिया, पण नाशिकमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, जळगावमध्ये, इतर ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा आहे. ही इतकी भयंकर परिस्थिती, लोकांमध्ये घबराट का निर्माण झाली? दरवर्षी पाऊस आल्यानंतर मलेरिया वरती येतो, लेप्टो, डेंग्यू असे अनेक आजार आपल्या समोर येतात. खरं तर जो व्हायरस असतो तो व्हायरस म्युटेट होतो आणि त्याचे नवीन नवीन रूप एक बाहेर येतात आणि त्यामुळे जे पूर्वीचं औषध असते ते काम करत नाही. त्यामुळे त्याला रेजिस्टन्स थोडासा येतो. काही वेळा अर्ली डायग्नोसिस होत नाहीये. आज अस्वच्छता असेल किंवा मुंबईमध्ये चाललेली कन्स्ट्रक्शन्स असतील, पण बाहेर काय आहेत? मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन असेल तरी बाहेर त्या मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शन्स नाहीयेत. कन्स्ट्रक्शन्समुळे हा होतो हे बरोबर आहे, पण बाहेर का? पण हा पावसाचा एक पाऊस पडून गेल्यानंतर जे काही व्हायरस असतात ते खाली येतात आणि ते त्यांची बोंड असतात ती फुटतात आणि ते बाहेर येतात आणि डासांची व्युत्पत्ती वाढलेली आहे. त्यामुळे अनेक आजार, मग डायरिया, वॉमिटिंग असेल म्हणजे गॅस्ट्रो असेल किंवा डेंग्यू, लेप्टो सारखे, हे दरवर्षी म्हणजे पावसाळ्यातले साथीचे आजार, हीच एक संकल्पना आहे ह्याच्या मागची. फक्त याच्यामध्ये एक आहे, राज्य शासनाने आणि महानगरपालिकेने याची 3 महिने अगोदर तयारी करणं आवश्यक असते. ते दुर्दैवाने आजपर्यंत झालेलं नाही असं मी ठामपणे सांगतो. पण असं का होतं? म्हणजे हे तुमचं बरोबर आहे की डास होतात आणि मग मलेरिया येतो किंवा साथीचे आजार येतात. साथीचे आजार पावसाळ्यानंतर येणार हे माहिती असताना सुद्धा दरवर्षी पालिका प्रशासन, मग मुंबई महापालिका असो, पुणे असो, नाशिक असो, सर्व पालिका प्रशासन अपयशी ठरतात आणि राज्य सरकार अपयशी ठरतं. आपल्याकडे काही लॉंग टर्म पॉलिसी नाहीये का? नाही, लॉंग टर्म पॉलिसी म्हणजे आपण रिसर्च याच्यावरती कधीच करत नाहीये की यासाठी आपण काय काय स्टेप्स घेतल्या पाहिजे, काय काय प्रिकॉशन. आपण एक छापील जो तक्ता असतो तो तक्ता पाहतो की पाणी उकळून प्यावं, पाणी गाळून प्यावं, हे अजूनही वर्षानुवर्ष आपण. पण आपली आता परिस्थिती बदलली आहे. वेगवेगळे व्हायरसेस आज हवेमध्ये यायला सुरुवात झाली. त्यानुसार आपल्याकडे राज्य शासनाचं मेडिकल डिपार्टमेंट असून दे का महानगरपालिका, कोणत्याही हे सगळे सुसेगार पडलेले असतात आणि थोडासा उद्रेक झाल्यानंतर सगळे पटकन जागे होतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. याला राजकारणी माणसांपेक्षा पण जी ब्युरोक्रेसी आहे, नोकरशाही आहे, ते जबाबदार आहे. मी जातो विनोद शेखर यांच्याकडे. विनोद शेखर, काल तुमच्या पक्षाने महापालिकेमध्ये अशी मागणी केली की मुंबई शहराला मलेरियाग्रस्त म्हणून जाहीर करा. तुमचं काय म्हणणं आहे? मुंबई शहरात एवढा मलेरिया वाढण्याचं कारण काय आहे? इथे डॉक्टर दीपक सावंत आपल्याला सांगतायत की महापालिकेचं प्रशासन जबाबदार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, माझं म्हणणं असं आहे की फक्त महानगरपालिकेचं प्रशासन नाही, पण सत्तामध्ये बसलेला शिवसेना, बीजेपी पण जबाबदार आहेत. कारण मला वाटतं साधारण मला 8 वर्ष झाले मी नगरसेवक होऊन निवडून आलेला आहे आणि प्रत्येक वर्षी पावसाच्या वेळेवर हा जो प्रश्न मी घेतलेला आहे सभागृहामध्ये आणि प्रत्येक वर्षी प्रशासन किंवा सत्ताधारी पक्षाचं उत्तर एकच असतात आणि त्यांनी एकदम फेलियर या ठिकाणी झालेला आहे. गेल्या वर्षी पण असंच होता, पण आता जो त्यांनी क्रॉस केलेला आहे, क्रॉस्ड ऑल लिमिट्स.
आणि मला वाटतं त्यांना असं वाटतं की आम्ही काही बोलणार नाही, काही करणार नाही, तर असं मलेरिया स्वतःहून जाणार. पण शेवटी यावर्षी इट हॅज क्रॉस्ड ऑल लिमिट्स आणि मुंबईला एक धोका आहे. खरं म्हणजे माझ्या काल सभागृहामध्ये मी सांगितले होते की प्रशासनाला, सरकारला घेऊन या मलेरियाला एक एपिडेमिकच्या घोषणा करायला पाहिजे. काल माझा आणखी एक विनंती होता. मी सांगितले होते की जसं लाल बहादूर शास्त्रींनी जेव्हा रेलच्या दुर्घटना झाले होते, नैतिक जिम्मेदारी घेऊन शास्त्रीजींनी आपला राजीनामा दिले होते, तसंच आज मुंबई शहरामध्ये जो परिस्थिती आहे त्याच्या नैतिक जिम्मेदारी महापौरला घेऊन ते राजीनामा द्यायलाच पाहिजे. विनोद शेखर, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. शेवट डासांचंही तुम्ही राजकारण का करताय? म्हणजे सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरतायत, पण दीपक सावंत जे म्हणतायत हे काय नगरसेवक सत्ताधारी करणार आहेत का? प्रशासनाचं काम आहे. प्रशासन जे फवारे मारायचंय ते मारत नाही. एकूण हेल्थवरचं जे बजेट आहे ते नीट वापरलं जात नाही. याची जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही प्रशासनाला जबाबदार धरत नाही आहात का? नगरसेवकांना, सत्ताधारी नगरसेवकांना का जबाबदार धरतात? राजकारण का करतात? नाही, अजिबात राजकारण करण्याचा आमचा उद्देश नाहीये. पण जेव्हा आपण सत्तामध्ये बसलेला आहे, ज्या कुठलेही पक्ष सत्तामध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचा पॉवर जो त्यांनी वापर केले नाही, तर मला वाटतं त्यांना काही अधिकार नाही सत्तामध्ये बसण्यासाठी. आणि प्रशासनावर त्यांचा पकड असायला पाहिजे. जेव्हा प्रशासनावर त्यांचा पकड नसले तर असंच होणार. दीपक सावंत उत्तर द्या. ते म्हणतात तुमच्या महापौरांनी राजीनामा द्यावा. म्हणजे हे मला कळत नाही, महापौरांनी राजीनामा देऊन मलेरिया कसा थांबणार आहे? इथे प्रशासनावर तुम्ही जे आरोप करताय, फवारे मारले जात नाहीत, बिल्डर्सवर जी निर्बंध घालायला हवेचे ते घातले जात नाहीत, काय म्हणणे तुमचं? याचं राजकारण होतंय? हे 100% राजकारण आहे. कारण महापौरांनी राजीनामा देऊन किंवा मलेरिया ग्रस्त घोषित करून हा प्रश्न सुटणारा नाहीये. सर्वसामान्यांना औषध मिळालं पाहिजे. आता धूम्र फवारणी यंत्र हे आपल्याकडे महानगरपालिकेने घेतली, पण त्याला आरटीओने परमिशन दिली नाही रस्त्यावरती आणायची, म्हणून 26 यंत्र बंद होती अशी माझी माहिती आहे. आणि आजच्या मीटिंगमध्ये, आज जी मीटिंग झाली त्याला सांगितलं की आज आरटीओने परमिशन दिली. मग हा प्रशासकीय काम आहे. जर यंत्र घेतल्यानंतर राज्य शासनाचंच आरटीओ डिपार्टमेंट आहे, त्यांनी याला प्रायोरिटीने परमिशन द्यायला पाहिजे. ती का नाही दिली? म्हणजे इथे कुठेतरी राजकारण करायचं, जे सत्तेत असतील त्यांना अडचणीत आणायचं आणि मग त्यांच्यावरती आरोप करायचे, हे सरळ झालेलं आहे. दुसरी गोष्ट की आज आपल्याकडे कामगारांची कमी आहे. कंत्राटी कामगार आपल्याकडे आहेत. धूम्र फवारणीसाठी आपल्याला कामगार लागतात किंवा सफाईसाठी कामगार लागतात. ह्या वेगवेगळ्या युनियन्स आहेत, त्यांना बरोबर घेऊन काम करायचं असते. आणि जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत डासाची व्युत्पत्ती तर होतच राहणार. कारण शेवटी कचरा, घाण, अस्वच्छता असल्यानंतर जसे डास होतात तसे क्लिअर पाण्यामध्ये पण डास होतात. मग जर मुंबईमध्ये जर महानगरपालिका नालायक ठरली असं त्यांचं म्हणणं असेल, तर बाकीच्या भागामध्ये का डासाची व्युत्पत्ती होते आणि तिथे का मलेरिया होतोय? सर्व महाराष्ट्रभर मलेरिया आहे, फक्त मुंबईमध्ये 20% प्रमाण वाढलेलं आहे, हे आम्ही मानतोय. पण त्यासाठी महानगरपालिका आपल्या पद्धतीने उपचार करते. पण मुंबईमध्ये येणारे पेशंटच एवढे आहेत की आज जी हॉस्पिटल्स आपण 50 वर्षापूर्वी जी बांधलेली आहेत त्यांची कॅपॅसिटी संपलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची कॅपॅसिटी संपलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते ओसंडून वाहत आहेत. आज एकेका बेडवरती 3-3 पेशंट आहेत. म्हणजे जिथे 150 पेशंटची ओपीडी असते तिथे 600 पेशंटची ओपीडी आहे. आणि त्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. पण त्याच्यासाठी प्रशासनावरती कंट्रोल आणायचा प्रयत्न पूर्णपणे चाललेला आहे. फक्त याला थोडासा वेळ लागणार आहे. मी डॉक्टर सुहास पिंगळे यांच्याकडे जातोय. डॉक्टर पिंगळे, मला सांगा, तुम्ही बघितलीत 2 लोकप्रतिनिधींमधली ही चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं, कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मलेरियाचा फैलाव झालेला आहे? कोण जबाबदार आहे? एक डॉक्टर म्हणून या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहताय? नाही, राजकारणामध्ये एक दुसऱ्याला दोष देणं, ब्लेम गेम चालू असतो. इथे 3 खेळाडू आहेत किंवा 3 पात्र आहेत या संपूर्ण खेळामध्ये. एक आहे मलेरियाचा रुग्ण, दुसरा मलेरियाचा परोपजीवी जंतू पॅरासाइट आणि तिसरे आहेत डास. आता ज्या अर्थी मलेरिया दीपक सावंत म्हणतात 20% वाढलाय, म्हणजे नक्कीच ह्या 3 जे काही खेळाडू आहेत त्यांचा याच्यात सहभाग आहे.
आपल्या देशामध्ये आरोग्याची 80-80 सर्वांनी मिळून आपण केलेली आहे. आरोग्याचं बजेट आपलं 2 ते 3% संपतं. सामान्य माणसाच्या प्रायोरिटीमध्ये आरोग्य हे सगळ्यात शेवटी येतं. आरोग्यावरचा खर्च हॉटेलच्या नंतर जर जमला तर करायचा असतो. तर सर्व मिळून आपण आरोग्याचा एकूणच बोजवारा उडवलेला आहे. ज्या व्यक्तीला मलेरिया झालाय त्याला डास चावला आणि दुसऱ्या व्यक्तीला चावला की हा मलेरिया वाढतो. याच्याकरता त्या व्यक्तीला योग्य तो उपचार मिळणं ही शासनाची जबाबदारी आहे. तशीच त्या व्यक्तीची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की जोपर्यंत हा आजार बरा होत नाही तोपर्यंत त्यांनी रेस्ट घ्यायला पाहिजे, विश्रांती घ्यायला पाहिजे. आपल्याकडे जो तो उठतो, मला शाळेत जायचंय, क्लासेस आहेत, ऑफिस आहे, कोणालाही विश्रांतीची घ्यायची नाहीये आणि डॉक्टर जी सांगतात ती योग्य ती ट्रीटमेंट घ्यायची नाही. आपल्याकडे बोंधू डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. त्याच्यामुळे मलेरियाची जी सायंटिफिक ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, क्लोरोक्विन त्याच्यानंतर प्रायमाक्विन, ही होत नाही. आज आपल्याकडे बाहेरच्या राज्यातले मजूर येत आहेत, बरंचसं स्थलांतर होत आहे. ते त्यांच्याबरोबर आपल्या सवयी आणि आपले काही आजारही आणत असतात. मुंबईची लोकसंख्या आज इतकी वाढलेली आहे तर आपण सर्वांनी मिळून म्हणजे व्यक्ती, समाज आणि शासन या तिघांनी मिळून जर केलं तर मलेरियाचा हा जो प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन म्हणजे प्रतिबंधात्मक आणि सामाजिक वैद्यक या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपण त्याला कंट्रोल करू शकू. नाहीतर फक्त उरतं काय की एकमेकाला ब्लेम करत राहायचं आपण. अगदी बरोबर आहे. एकमेकाला दोष देणं एवढंच उरतं. मी आता ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मला चर्चा करायची आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही चर्चा होते. साथीचे रोग फैलावतात. यावर्षी मलेरिया आहे, गेल्या वर्षी H1N1 होता. पालिकेची सगळी यंत्रणा आहे आणि सरकारची जी राज्यभरची हेल्थ यंत्रणा आहे, आरोग्यविषयक यंत्रणा आहे, ही कोलमडून पडली आहे का आणि ती पुन्हा नव्याने उभी करायला पाहिजे. चांगल्या डॉक्टरना आकर्षित करायला पाहिजे तरच रुग्णांवर उपचार होऊ शकतात का, याची मी चर्चा करणार आहे. पण ब्रेक नंतर, ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा. मलेरियाच्या फैलावाला सरकार आणि पालिकेचा गलतान कारभार जबाबदार आहे का? होय म्हणतायत 75% लोक. आपली काय जबाबदारी आहे हेही आपण तपासून पाहायला पाहिजे. अरे दुखी, सध्याच्या काळात फ्युचरची गॅरंटी पाहिजे असेल तर घ्या महालाईफ गोल्ड. 15 वर्ष पैसे भरा, 100 वय होईपर्यंत इन्शुअर्ड राहा आणि 10 वर्षांनंतर जीवनभर गॅरंटेड रेग्युलर कमाई. सेम किंमतीला बॅटरी डबल पेक्षा जास्त चालेल जर बॅटरी ओका या ट्यूबलर असेल तर. लाईफ डबल, नो ट्रॅव्हल. चालत राहे जीवन. शुद्ध आहार, शुद्ध विचार. द्वारका दूध, शुद्ध आहार, शुद्ध विचार. आज माझी शांताबाई पुन्हा कामावर आली. सांगते 7 दिवस दररोज. थोडी खुशी, थोडी मस्ती, थोडी जान. नवीन ब्रिटानिया मारी गोल्ड, एक्स्ट्रा विटामिन, एक्स्ट्रा क्रंच. नवीन ब्रिटानिया मारी गोल्ड, टी टाइमला रसरसून उठा. सादर आहे नसाका ॲक्वा, तुमच्या कुटुंबाच्या पाण्याचा उत्तम संरक्षण. जगातील शुद्ध पाण्याचा उत्तम स्रोत. इंजन की जान, वेपट इंजन ऑयल, हैवी व्हीकल्स हो या फिर LMV, इंजन को देता है संपूर्ण शक्ति. वेपट इंजन की जान. Live life non-stop, anytime, anywhere, M-Blaze. High-speed mobile internet from MTS. Enjoy unlimited downloads at just ₹999 per month. रहो जुड़ के. जूनागढ़ अनकट डायमंड ज्वेलरी, विलंदी. रहो जुड़ के, विलंदी जुड़ ज्वेलरी. अरे एसी चाललाय. एसी चाललाय. होय, एसी चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे, तो सर्व चालेल निश्चिंतपणे. माझा आवडता स्वाद चॉकलेट. मी म्हटलं तुम्ही मला सरप्राईज द्या.
मी तुम्हाला सरप्राईज देईन. Manforce chocolate flavored condoms. Excitement she can't hide. नाविन्य, सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आहे. उत्साह, बघूया होळीच्या रंगांमध्ये दंगून गेलेल्या बातम्या. उधाण, मराठी सिनेमाचा दिल्लीत सन्मान. 2 वर्ष नव्या उमेदीची. IBN लोकमत. चला जग जिंकूया. 2 शहर, एक आर्थिक राजधानी तर दुसरं सांस्कृतिक. भिन्न ओळखीच्या या शहरांना गुंफतो उत्साह जगण्याचा. आम्ही दाखवणार आहोत मुंबई पुण्याची एक नवी ओळख. मुंबई पुणे एक्सप्रेस, फक्त IBN लोकमतवर. प्रायोजक आहेत माइक्रोटेक इन्व्हर्टर है तो सब चले बेफिकर. आलं माराने दिला पहिल्यांदाच बॉलिवूडला आवाज. मग काय, आवारापासून चमकला फिल्मी संगीताचा तारा. मदर इंडिया पाहून गहिवरला हिंदुस्तान. कयामत से कयामत तक ने लिहिला लव्ह स्टोरीचा इतिहास. लगानने वसूल केला रेकॉर्ड ब्रेक लगान. अशा प्रत्येक ब्लॉकबस्टर मागची कहाणी बॉलिवूड ब्लॉकबस्टर मध्ये, फक्त IBN लोकमतवर. आपण चर्चा करतोय मलेरियाच्या फैलावाला कोण जबाबदार आहे यावर. डॉक्टर दीपक सावंत, मला तुम्हाला विचारायचं आहे की पालिकेची जी सगळी आरोग्य यंत्रणा आहे, 14% बजेट पालिकेचं आरोग्य खात्यावर खर्च होतं, पण सगळी यंत्रणा जवळजवळ कोलमडून पडलेली दिसते. हेल्थ पोस्ट नाहीयेत, औषधं नाहीयेत, चांगले डॉक्टर्स नाहीयेत. आज जो KM हॉस्पिटल किंवा इतर हॉस्पिटलवर ताण येतोय ती हेल्थ पोस्ट नसल्यामुळेच आहे का? म्हणजे मागेही एकदा प्लेगच्या वेळेला ही सगळी चर्चा झाली होती, पण यंत्रणा काही सुधारली नाही. तुम्हाला काय वाटतं, कायमस्वरूपी उपाय करायला पाहिजे? आज जी हॉस्पिटल्स आहेत ती हॉस्पिटल्स गेल्या 50 वर्षापूर्वीची आहेत, 50 वर्ष 100 वर्षापूर्वीची आहेत. आणि आज मुंबईची लोकसंख्या जी पूर्वी होती ती आणि आजची लोकसंख्या याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जवळजवळ 100% मुंबईची लोकसंख्या वाढली, पण इन्फ्रास्ट्रक्चर हे तेवढंच राहिलंय. डॉक्टरांची पदं तेवढीच राहिली आहेत. ऑनररी ही जी संकल्पना पूर्वी होती ही जवळजवळ आता ह्याच्यामध्ये मोडीत काढलेली गेलेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी 14% बजेट असलं तरी एकंदर लोकसंख्या आपण जर पाहिली तर मुंबईमध्ये आज आपण कुठल्याही OPD मध्ये जाऊन बघितलं तर सर्व OPD ह्या ओसंडून वाहत असतात. म्हणजे अगदी मलेरिया असो किंवा नसो, OPD ह्या सगळ्या फुल असतात, कारण तिथे फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळते. त्यामुळे फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळणं मुंबईतून, मुंबईच्या बाहेरून आणि परराज्यातून देखील मुंबई महानगरपालिकेच्या KM रुग्णालयामध्ये आज पेशंट ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात. त्यामुळे ह्याच्यावरती सर्व आरोग्य व्यवस्थेवरती एक प्रकारचा नवा ताण पडलेला आहे. तर हा ताण पडायचा. डॉक्टरांची संख्या तेवढीच आहे, डॉक्टरांचे पगार वाढत नाहीयेत, डॉक्टरांना प्रायव्हेटमध्ये जास्त पैसे मिळत आहेत, त्यामुळे ते तिथे सर्व वळतायत. आपण खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामधून जे डॉक्टर येतात त्यांनी लाखो रुपये, करोडो रुपये डोनेशन देऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण असेल ते या पगारामध्ये काम करायला तयार नाहीयेत. ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एकंदर आरोग्य व्यवस्था ही अडचणीत आलेली आहे असं मला वाटते. त्यामुळे आपल्याला जर काही करायचं असेल तर पहिल्यांदी मुंबईमध्ये आणखीन 2 मेडिकल कॉलेजची गरज आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मुंबईची आरोग्य व्यवस्था अतिशय सुदृढ करता येईल. मी जातो विनोद शेखर यांच्याकडे. विनोद शेखर, तुम्ही नगरसेवक आहात, थोडंसं राजकारण बाजूला ठेवूया कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, जी पालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडलेली आहे गेल्या काही वर्षामध्ये, ती उभारण्यामध्ये तुम्ही सर्वपक्षीय नगरसेवक पुढाकार का घेत नाही? हेल्थ पोस्ट पण नाहीयेत, औषधं नाहीयेत, डॉक्टर्स नाहीयेत, तुम्ही सगळे मिळून करताय काय? या विषयावर जसं मी सांगितले, मला अजिबात राजकारण करायचे नाही, पण खरं बोलणं हा काय खोटं आहेत काय? खरं म्हणजे की काल पण जेव्हा चर्चा झाले होते सभागृहामध्ये, मी आणि माझे सर्व साथी असं बोलले होते की राजकारण आणि पक्षाला बाजूला सोडून आपण एकत्र होऊन काहीतरी करूया या मलेरियाला हे करण्यासाठी. पण एखादा काहीतरी प्लॅन आणा. तुम्ही म्हणतात की 14% महानगरपालिकाच्या बजेट फक्त हेल्थ केअरमध्ये जातात, पण प्लॅन कुठे आहेत, काय करतात? हा आपल्या समोर एक चॅलेंज आलेला आहे मलेरियाच्या संदर्भात. लेट अस फाईट इट टुगेदर, बट कम आउट विथ समथिंग कॉन्क्रीट. काहीतरी आपल्याकडे असायला पाहिजे की हे आपण घेणार आहेत, दिस इज अ स्टँड वी टेक
फक्त घोषणा करून हे बोलून ते बोलून काही होणार नाही. त्यासाठी एकत्र होऊन राजकारण अजिबात करणार नाही. या मुंबई आणि मुंबईकरांच्या स्वास्थ्याचा एक प्रश्न आहे आणि ज्यापर्यंत हे चॅलेंज आपण हे करणार नाही, फेटवून लावणार नाही, त्यापर्यंत आपण एकत्र होऊन हे चॅलेंज एक्सेप्ट करणार आहोत. अगदी तुम्ही एकत्र व्हायचं, निदान भाषा तरी करता, ही चांगली गोष्ट आहे. माझ्यासोबत मंगेश सांगळे आहेत. मंगेश सांगळे मनसेचे नगरसेवक आहेत, आमदार सुद्धा आहेत. मंगेश सांगळे, मला तुम्हाला विचारायचं आहे की विनोद शेखर जे म्हणतायत पालिकेकडे काही योजनाच नाहीये, आम्ही इथे चर्चा करतोय पालिकेची आरोग्य व्यवस्था कोसळून पडलेली आहे, फवारणी नीट होत नाहीये, बिल्डर्सवर कारवाई होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही सुद्धा नगरसेवक आहात, तुम्ही तुमच्या वार्डामध्ये परिस्थिती बघताय. मागे आपण नाले सफाईबद्दल बोललो होतो, आज डासांबद्दल बोलतो आहोत. या घाणीचा परिणाम म्हणून डास होत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? पालिकेचा मूळ रोग काय आहे? कुठे पालिकेला आजार झालाय? सर्वप्रथम मी असं म्हणेन की पालिका ह्या पेस्ट कंट्रोल आणि सर्व कीटकनाशकांसाठी जो खर्च करते या डिपार्टमेंटसाठी, तो जवळजवळ 89 कोटी खर्च ह्या वर्षासाठी करते आहे. आणि एकंदरीत 227 मशीन फॉगिंग मशीन या मुंबई शहरासाठी त्यांनी घेतलेल्या आहेत. 8 व्हेकल माउंटन फॉगिंग मशीन आहेत. एवढी सगळी यंत्रणा असताना प्रत्येक वॉर्डासाठी, म्हणजे एका प्रभागासाठी, माझा प्रभाग मी ज्या वॉर्डचा नगरसेवक आहे त्या वॉर्डसाठी एक मशीन असं गुणोत्तर अशी यंत्रणा असताना सुद्धा आज माझ्या प्रभागामध्ये 2च दिवस फक्त त्या ठिकाणी फॉगिंग होत आहे. किंबहुना एरवी मला ज्या पद्धतीने ज्याप्रमाणे जो खर्च महानगरपालिका ह्या संपूर्ण यंत्रणेवरती करते ते मला माझ्या वॉर्डामध्ये कुठेही दिसत नाहीये. एकंदरीत प्रशासन ज्या पद्धतीने काम करते त्याबद्दल मी पूर्ण नाखुश आहे. अगदी बरोबर आहे, प्रशासनावर तुम्ही नाखुश आहात. दीपक सावंत, तुम्ही जे म्हणालात तेच म्हणतायत की म्हणजे मग काय मानायचं, अधिकारी एवढी मुजोर झालेत, आरोग्य खात्याचे अधिकारी की कामच करत नाहीत, की तुम्ही सत्ताधारी आहात पालिकेमध्ये, गेली 10 वर्ष सत्ताधारी आहात, तुमच्या नगरसेवकांना सुद्धा ते ऐकत नाहीये. नाही, आता त्याने जो मुद्दा मांडला व्हेकल माउंटेड फॉगिंग मशीन, हे आरटीओ मुळे अडलेलं आहे. त्यामुळे त्या आरटीओनी परमिशन नाही दिली आणि रस्त्यावरती काढली असती तर पुन्हा प्रॉब्लेम झाला असता. आज आरटीओनी त्या फॉगिंग मशीनला परमिशन दिली आहे, उद्यापासून ती कार्यरत होतील असं आज आश्वासन दिलं गेलं. आपण म्हणतोय अधिकारी मुजोर झाले आहेत का? अधिकारी काही प्रमाणामध्ये मुजोर झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता अधिकारी मुजोर झाल्यानंतर अधिकाऱ्यांना तुम्ही काय करणार? अधिकाऱ्यांना तुम्ही काढून टाकल्यानंतर तो काम करत नाही. एखाद्या डॉक्टरला तुम्ही नोटीस दिली समजा की तू येत नाही, तू घरी जा, तो घरी जाऊन बसेल त्या डिपार्टमेंटचा. कारण पुन्हा ब्युरोक्रेसी आलीच, पुन्हा एखाद्या माणसाची नवीन अपॉइंटमेंट करायची असेल तर सर्व प्रोसेसमधून जावं लागेल. ती वेकेन्सी आहे की नाही, ती मग रिझर्वेशनमध्ये आहे की काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि पुन्हा तो डॉक्टर यायला पुन्हा 1 वर्ष लागते. तोपर्यंत त्या विभागाची व्यवस्था कोणी पाहिजे? हे झालं डॉक्टरांच्या बाबतीत, तसंच वरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे, तसंच खालच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहे. त्यामुळे एकंदर आपण जे ब्युरोक्रेसी लाल फितीमध्ये जे आपण घुटमळतो आहे तिथून कुठेतरी आपला श्वास मोकळा केला पाहिजे. नाहीतर पण हे करणार कोण? तुम्ही सत्ताधारी आहात, विरोधक म्हणताय, विरोधक सत्ताधाऱ्यांना दोष देत आहेत, प्रशासनाला दोष देणार, हे करणार कोण? शेवटी सगळी जी वरची ब्युरोक्रेसी आहे ही राज्य सरकार आहे. अगदी राज्य सरकारचे प्रतिनिधी माझ्या सोबत आहेत. आरोग्य महासंचालक डॉक्टर DS डाकुरे माझ्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब, मला तुम्हाला विचारायचं आहे, साथीचे रोग फैलावले की आम्हाला तुमची आठवण येते. आरोग्य महासंचालक राज्याला आहे याची आम्हाला आठवण होते, आम्हाला कळतं. आज तुम्हाला विचारायचं आहे, जे आम्ही मुंबईबाबत बोलतो आहोत, आरोग्य यंत्रणा फेल गेलेली आहे. तुमचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ती राज्यभर सुद्धा धडपणे चालत नाहीयेत, डॉक्टर नाहीयेत, औषधं नाहीयेत. काय सांगाल तुम्ही? तुमच्या या सगळ्या गैरकारभारामुळे आरोग्य खात्याचा हा अशा प्रकारचा मलेरिया किंवा H1N1 फैलावलाय, हे खरं आहे का? हॅलो, बोला डाकुरे साहेब. हा, आरोग्य खात्याबद्दल अनुषंगाने आपण जे साथीच्या आजाराबद्दल विचारलेलं आहे त्यामध्ये इतकं सांगेल, मी सध्या मलेरियाचा प्रॉब्लेम असलेला मुंबई सोबत आमचं ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कायमची वाढ झालेली आहे आणि सोबत रायगड जिल्हा. परंतु इतर जिल्ह्यामध्ये मलेरियाचं प्रमाण कमी झालेलं आहे. बाकीचे साथीच्या आजारामध्ये प्रामुख्याने दूषित पाण्यापासून जे आजार होतात त्या आजाराची परिस्थिती पाहिली तर सद्यस्थितीमध्ये मागच्या 3 वर्षापेक्षा यावर्षी नियंत्रणात आहे. डॉक्टर DS डाकुरे, कुठचे आकडे तुम्ही सांगतायत? मलेरियाच्या रुग्णामध्ये वाढ झालेली आहे. आमदार दीपक सावंत माझ्यासोबत आहेत, ते तुम्हाला थेट विचारतायत कुठे कमी झालेलं आहे. म्हणजे सरकारी अधिकारी कुठच्या जगामध्ये राहतात, कमी झाल्याचे आजार दिसतंय. दीपक सावंत, काय तुम्हाला विचारायचं? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, आमदार आहात, ते म्हणतात कमी झालेत.
त्यांना मी विचारू इच्छितो की मलेरियामध्ये 20% वाढ झालेली आहे, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले आहेत, कावीळ वाढलेली आहे आणि त्याचबरोबर स्वाईन फ्लू पुन्हा एकदा डोकं वरती काढते आहे. हे डाकोरे साहेबांनी कधी सांगणार आहे? डाकोरे साहेब, सद्यस्थितीमध्ये बोला डाकुरे साहेब, बोला, सलग बोलत राहा. हा, सद्यस्थितीमध्ये हिवतापाचे रुग्ण मुंबईमध्ये, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. बाकी जिल्ह्यामध्ये केसेस कमी आहेत. मुंबईत सुद्धा कमी झाले आहेत का डाकुरे साहेब? हा साहेब, मुंबईत सुद्धा कमी झाले आहेत का? मुंबईमध्ये हिवता वाढलेलाच आहे ना. मग तेच आम्ही तुम्हाला विचारतोय, सर्व ठिकाणी वाढलेलं आहे, तुम्हाला कुठे कमी झाल्याचं दिसतंय? माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. हा तुमच्या आरोग्य खात्याचा ढिला कारभार आहे, गलथान कारभार आहे. तुमचे पब्लिक हेल्थ सेंटर जे आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, हे नीट काम करत नाहीत, औषधं नाही आहेत, डॉक्टर्स नाहीत, यामुळे हे होत नाहीये का? आरोग्याच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत, रेग्युलर नसतील तरी अस्थायी आहेत. फक्त राज्यामध्ये 500 पोस्ट व्हॅकंट आहेत, 500 फक्त. त्यामुळे कोणत्याही आपल्याकडे किती डॉक्टरांची पदं रिक्त आहेत? डॉक्टरांची किती पदं रिक्त आहेत तेवढं फक्त सांगा. सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये 500 पोस्ट आपले वैद्यकीय अधिकाऱ्याचे रिक्त पद आहेत. किती रिक्त पद आहेत? 500 ते 600 रिक्त पद आहेत. होय साहेब. आणि तुमची प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, जिथे लोकांना आधी प्राथमिक उपचार मिळावे अशी अपेक्षा असते, ती किती धडपणे राज्यात चालली आहेत, ग्रामीण भागात चाललेली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये औषधीची अडचण नाही, शॉर्टेज आहे, पण अडचण कुठेही नाही. कोणत्या पेशंटला आम्ही औषधी पुरवठा देऊ शकतो. 7 रोगाच्या औषधी आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की राज्यामध्ये आरोग्य खात्याचा कारभार ठीक चाललाय? 7 रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेली संपूर्ण औषधी आमच्याकडे उपलब्ध आहे. मग ती रुग्णांपर्यंत पोहोचत का नाहीये? रुग्णापर्यंत पोहोचते साहेब, रुग्णापर्यंत पोहोचत आहे. रुग्णांपर्यंत पोहोचत नाहीये. माझ्यासोबत डॉक्टर सुहास पिंगळे आहेत, सदस्य आहेत इंडियन मेडिकल काउन्सिलचे. डॉक्टर सुहास पिंगळे, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सार्वजनिक इस्पितळात काय होतंय तुम्ही पाहताय? तिथे रुग्णांना उपचार मिळत नाहीयेत. सरकारी जे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांची काय अवस्था आहे हे डॉक्टर डाकुरे मान्य करायला तयार नाहीत. तुमचा काय अनुभव आहे? कारण खासगी डॉक्टरांकडे मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत आहेत. दुर्दैवाने रुग्णांचा आता विश्वासच शासकीय आरोग्य व्यवस्थेवरचा उडालाय. त्याच्यामुळे गरीब पेशंट ज्याला परवडत हा सुद्धा खासगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे किंवा खासगी रुग्णालयाकडे वळतो आणि पदरचे पैसे खर्च करून तो बिचारा आपल्याला ट्रीटमेंट घेत असतो. हे आपण कबूल करायला शिकलं पाहिजे. सरकार प्रत्येक वेळी नाही म्हणतं, पण ही वस्तुस्थिती आहे. 65 ते 70% जनता आज खासगी वैद्यकीय व्यवसायाचाच फायदा घेत आहे. त्याच्यामुळे माझी अशी सूचना आहे की ह्या संकटामध्ये संधी अशी आपण त्याची क्रिएट करूया, ऍडव्हर्सिटीमध्ये ऑपॉर्च्युनिटी, की खासगी डॉक्टरांना ह्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून घ्या तुमच्या आरोग्य योजनेमध्ये. तर नक्कीच आपल्या समाजाचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा फायदा होईल, रुग्णांचा फायदा होईल. दीपक सावंत, हे सरकारी सूचना मान्य तुम्हाला की खासगी डॉक्टरांना सहभागी करून घ्या? आजच्या काळाची गरज अशी आहे की खासगी डॉक्टरांनी जर 2 ते 4 मध्ये या राज्यातल्या त्यांचा जो फ्री टाइम आहे त्याच्यामध्ये 2 ते 4 हा साधारण प्रत्येक डॉक्टरला एक फ्री टाइम असतो, जिथं तो जेवण करतो आणि आराम करतो. तो जर त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळात किंवा हेल्थ पोस्टमध्ये जर दिला आणि ह्या मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेतली तर निम्म काम कमी होईल. आणि सर्वांचा सहभाग, त्यांच्या सहभागाशिवाय हे होणं शक्य नाही. आणि आपले आरोग्य महासंचालक जे आपल्या बरोबर आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना ते काहीच मान्य करायला तयार नाही. ते म्हणतात हिवताप कमी होतंय, सगळंच कमी होत नाही. त्यांचं नेहमीच तसंच असते की ते कुठलीही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही. स्वाईन फ्लू पुण्यामध्ये झाला, डेथ झाले तरी पण ते म्हणतात नाही आता ते कंट्रोलमध्ये आहेत. हीच गोष्ट आहे. त्यांना एकच विचारतो की आरोग्य संचालक महोदय, आपण एवढंच फक्त सांगा की आपल्या राज्यामध्ये जेवढी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथे सर्व ठिकाणी MBBS डॉक्टर आहे का? सर, सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी MBBS डॉक्टर नाहीत. कारण जे आदिवासी भागात प्राथमिक आरोग्य त्या ठिकाणी दुसरा डॉक्टर हा BMS असतो आणि प्रत्येक ठिकाणी MBBS किंवा BMS डॉक्टर आहे. राज्यामध्ये टोटल जे 1800 प्राथमिक आरोग्य केंद्र, 1818 पैकी 500 पोस्ट आपल्या व्हॅकंट आहेत साहेब. 500 पोस्ट वेकंट आहेत राज्यामध्ये असं ते सांगतायत.
आरोग्य केंद्र जी आहे त्यांची अवस्था ठीक नाहीये. मी चर्चा पुढे चालू ठेवणार आहे. मला शेवटच्या सेगमेंटमध्ये सर्व पाहुण्यांना विचारायचं आहे की आता या परिस्थितीमध्ये डाकुरे साहेब काय म्हणतात ते आपण बघितलं. राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा अक्षरशः कुचकामी आहे, पालिकेमध्ये प्रॉब्लेम आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी काय करावं हे मी प्रत्येकाला विचारणार आहे आणि यातून मार्ग काय निदान यावर्षी पुरता हे विचारणार आहे. घेऊया एक ब्रेक. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. मलेरियाच्या फैलावाला सरकार आणि पालिकेचा गलथान कारभार जबाबदार आहे का? 74% लोक म्हणतात होय, गलथान कारभारच जबाबदार आहे. फिटनेसच्या बाबतीत आपण विचार खूप करतो पण करत काहीच नाही. टेक युअर फर्स्ट स्टेप टू फिटनेस. लिफ्ट ऐवजी जिना वापरा आणि साखरेऐवजी शुगर फ्री गोल्ड. शुगर फ्री गोल्ड फिटनेसच्या दिशेनं तुमचं पहिलं पाऊल. एसी चाललाय. होय, एसी चाललाय. होय ना, मायक्रोटेक इन्व्हर्टर आहे तर सर्व चालेल निश्चिंतपणे. पंचरत्नाच्या यशानंतर युनिव्हर्सल म्युझिक कडून 8वा स्वर. लिटिल चॅम्प्सची नवीन गाणी 8वा स्वर CD MP3 वर सर्वत्र उपलब्ध. शुभ प्रभात. पण यांची नाही, सामान्य ऑइल्स इंजिनला नेहमीच चिकटून नाही राहत. अरे रे, पण कॅस्ट्रॉल मॅग्नेटिकमुळे नो प्रॉब्लेम. कारण की यात आहोत आम्ही, म्हणजेच कॅस्ट्रॉल मॅग्नेटिकचे इंटेलिजंट मॉलिक्युल्स. आम्ही चिकटून राहतो इंजिनवर रात्रंदिवस आणि राहतो तयारीत नेहमी नेहमी नेहमी. आता सुरुवात नेहमीच शुभ कॅस्ट्रॉल मॅग्नेटिक त्वरित संरक्षण. आम एनर्जी सप्लीमेंट्स आपको दे अधूरी एनर्जी. पेश है सुपर एक्टिव कंप्लीट जो दे सर से पांव तक एनर्जी. तो क्यों लें अधूरा एनर्जी सप्लीमेंट? फर्क जानिए, ट्राई कीजिए सुपर एक्टिव कंप्लीट ऑल डे एनर्जी. सादर आहे नसाका ॲक्वा, तुमच्या कुटुंबाच्या पाण्याचा उत्तम संरक्षण. जगातील शुद्ध पाण्याचा उत्तम स्रोत. ओकाया ट्यूबलर लाईफ डबल नो ट्रबल. 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकमत घेऊन आलंय संस्कारांचे मोती स्पर्धा. या स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका 1.5 कोटी रुपयांची आकर्षक बक्षिसं. स्पर्धा 9 जुलै ते 18 ऑक्टोबर 2010 पर्यंत खुली. वेचा संस्कारांचे मोती, जिंका बक्षिसं मोठी. अधिक माहितीसाठी वाचा लोकमत मधील सदर परिपाठ. टेलिव्हिजन पार्टनर IBN लोकमत. आलं माराने दिला पहिल्यांदाच बॉलिवूडला आवाज. मग काय, आवारापासून चमकला फिल्मी संगीताचा तारा. मदर इंडिया पाहून गहिवरला हिंदुस्तान. कयामत से कयामत तक ने लिहिला लव्ह स्टोरीचा इतिहास. लगानने वसूल केला रेकॉर्ड ब्रेक लगान. अशा प्रत्येक ब्लॉकबस्टर मागची कहाणी बॉलिवूड ब्लॉकबस्टर मध्ये फक्त IBN लोकमतवर. मोठे बुवाबाजीचे सगळे प्रकार आरोग्याच्या क्षेत्रातच कसे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. नरेंद्र दाभोळकरांचा बुरका पडायला कोणीही बुवा आला नाही. आव्हानं स्वीकारली गेली, त्यांना माघारी जावं लागलं. अंधश्रद्धा निर्मूलनाची मोहीम असेल, सेलिब्रिटी तेवढ्या पटकन पुढे येत नाही. इथं विचार मांडणं हाच संघर्ष आहे. तुम्ही ज्योतिष कॉलम छापा, फक्त त्याच्यावर अशी एक टीप टाका की हे मनोरंजनासाठी आहे. ग्रेट भेट फक्त IBN लोकमतवर. प्रायोजक आहे धौती योग चूर्ण. आजच रात्री घ्या, सकाळी ओके. धौती योग चूर्ण. IBN लोकमत. द्वार. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राचं नवा महाराष्ट्र घडवूया. चला जग जिंकूया. गेल्या 2 सेगमेंट मधल्या चर्चेमुळे परिस्थिती शहरातली आणि राज्यातली तुमच्या समोर आली आहे. मला आता सर्व पाहुण्यांना विचारायचं आहे, या परिस्थितीत नागरिकांनी काय करायला पाहिजे. सुरुवात मी करतोय
विनोद शेखर यांच्यापासून. विनोद शेखर, काय करायला पाहिजे या परिस्थितीमध्ये, कसा मुकाबला करायचा या साथीच्या रोगांचा, कारण डोस देऊन काहीच होणार नाही. आपण बरोबर म्हणतात. त्यासाठी सावंत साहेबांनी जे उत्तर दिले, मी पॉइंट टू पॉइंट त्यांचा विरोध करू शकते, पण आता सध्या हा वेळ नाही आहेत विरोध करण्याचा आणि टीका टिप्पणी करण्याचा वेळ नाही आहेत. सर्वप्रथम आपल्याला एक जनजागृती अभियान, एक पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन आपल्याला सुरू करायला पाहिजे. आणि दुसरा की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे लार्वे भेटतात, मलेरियाच्या लार्वे भेटतात, त्या ठिकाणी त्या लोकांना जिम्मेदार ठेवून त्याच्यावर पिनल ऍक्शन पण घ्यायला पाहिजे. माझा हा प्रस्ताव महानगरपालिकेमध्ये आहे. आणि दुसरा की हा वर्ष आपण केले तर नेक्स्ट इयरसाठी, पुढच्या वर्षासाठी पण आपण तयार असायला पाहिजे पावसाळ्याच्या आधी. दुसरा, प्रथम एकत्र होऊन ते प्रशासन, लोकप्रतिनिधी व आपल्या राज्य सरकार एकत्र होऊन या चॅलेंजला आपल्याला स्वीकार करायचा आहे आणि मुंबई व महाराष्ट्राच्या लोकांना अगदी याचा मुकाबला आपण करू शकतो. घाबरायचं काही कारण नाहीये. मंगेश सागळे, काय सांगाल तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये काय करणार आहात? मला प्रश्न पडतो की लोकांनी, आम्ही पावलं उचलतो आहोत की ज्या ठिकाणी वैद्यकीय शिबिरं घेणं, तर आम्ही स्वाईन फ्लूचं मध्ये शिबिर घेतलं, आम्ही लोकांना कमी किमतीमध्ये ते डोसेस जे आता आले आहेत, नोझल डोसेस, ते आम्ही दिलेले आहेत. आता मला एक प्रश्न पडतो की लोकांनी आता काय काळजी घ्यायची? लोकांनी आता कर भरतायत, लोकांनी अजून कर भरायचा का? मला सांगा, 89 कोटीची तरतूद असून सुद्धा मुंबई महानगरपालिका त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून नीट फवारणी करून घेऊ शकत नाही. त्यांचे कर्मचारी आज त्यांचे कीटकनाशक लोकांच्या त्या परिसरात फवारण्याऐवजी ते खासगी ठिकाणी जाऊन त्याचा वापर करतात, बाहेर विकतात. त्यांच्यावर कारवाई कोण करणार? ही लोकांनी करायची का? नाले सफाई होत नाही. आजही पर्जन्य जलवाहिन्या म्हटल्यानंतर त्याचा अर्थ असा होतो, पावसाळ्यातून येणारं पाणी त्या पर्जन्य जलवाहिन्यातून गेलं पाहिजे. मुंबई शहरातील अजूनही 80% पर्जन्य जलवाहिन्या हे वर्षभर भरलेले असतात पाण्याने. याला जबाबदार कोण? मला सांगा की आज आपण नागरिकांवरती किती जबाबदार टाकणार? आज मुंबई महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, तिथे असणाऱ्या सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे की ही कामं योग्य प्रशासनावर अंकुश ठेवून काम करून घेण्याची वेळ असताना आपण आज नागरिकांना हे करा ते करा सांगण्यात अर्थ नाहीये. खरी काळजी आज जी घेण्याची गरज आहे ती मुंबई महानगरपालिका प्रशासन, असणाऱ्या राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं फार केविलवाणी परिस्थिती आज मुंबई महानगरपालिकेची झालेली आहे आणि तिथे असणाऱ्या सत्ताधिकारी पक्षाची झालेली आहे. नागरिकांनी काळजी काय घेतली? नागरिकांना कल्पना द्या. ते शेवटी पुन्हा राजकारणापासून आपण सुरुवात केली, शेवट सुद्धा राजकारणावरच होत आहे. तुम्हालाच दोष देत आहेत. नाही, 26 जुलै घ्या, बॉम्ब ब्लास्ट घ्या. मुंबई महानगरपालिकेने आणि मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी जे काम केलं आहे त्याची नोंद या मराठी जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने आणि मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन जनतेने घेतलेली आहे. 26 जुलैच्या वेळी जी संघटित शक्ती दाखवली, जी मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटलची यंत्रणा राबवली गेली, त्यामुळे एक वेगळा अध्याय सुरू झालाय. अशा ठिकाणी दोष देण्यात काही पॉईंट नाहीये. माझं मत असं आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. प्रत्येकाने आपल्याला काही आजार झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी डॉक्टरकडे गेलं पाहिजे, केमिस्टकडे जाऊन गोळ्या घेता कामा नये. त्यांनी त्याची स्वतःची तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांचं कर्तव्य आहे की डॉक्टरांनी त्या रुग्णाला योग्य मार्गदर्शन करणं. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जसं ते म्हणतात तसं फवारणी सुरू केलीच पाहिजे आणि ती फवारणी जागोजागी होईल हे पाहिलंच पाहिजे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व इस्पितळामध्ये आज तरी औषधं सगळी उपलब्ध आहेत. ती औषधं पुढचे 3 महिने अशाच प्रकारे उपलब्ध ठेवली पाहिजेत आणि सर्वांच्या ब्लड सॅम्पलची रिपोर्ट हे 4 तासामध्ये देण्याची त्यांनी घाई केली पाहिजे. आणि जे लोक रजेवरती आहेत, अनेक लोक आपल्यातलेच लोक आहेत जे मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतात, ते आज सुट्टीवरती आहेत, सिक लिव्ह मिळते, सगळ्या बेनिफिट्स मिळतात, त्यांनी स्वतःहून आपली रजा कॅन्सल करून हे वॉर फुटिंगवरती, युद्ध पातळीवरती काम करण्यासाठी हजर राहिलं पाहिजे. मला तुम्हाला एक नागरिक म्हणून प्रश्न विचारायचा आहे. समजा माझ्या भागामध्ये फवारणी झाली नसेल तर मी नागरिक म्हणून काय करू शकतो? मी कुठे फोन करायचा? कोणत्या अधिकाऱ्याला संपर्क साधायचा? त्याने ताबडतोब त्यांच्या वॉर्ड ऑफिसरला फोन करायचा, त्यांच्या कंप्लेंट ऑफिसरला फोन करायचा आणि जर त्यांना काही प्रॉब्लेम आला तर त्याने आपल्याशी संपर्क करा, आपण मला दोष द्या. अगदी दीपक सावंत सांगतायत नागरिकांनी हा उपाय करायला पाहिजे. आपल्या भागाची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. याचं कारण शेवटी रोग आपल्याला होणार आहे, आजारी आपण पडणार आहोत हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि महापालिकेवर दबाव आणायला पाहिजे. शेवटी मी जातोय डॉक्टर सुहास पिंगळे यांच्याकडे, इंडियन मेडिकल काउन्सिलचे सदस्य आहेत. डॉक्टर पिंगळे, लोकांना काय सांगाल? घाबरू नका हे तर आम्ही सांगतोच आहोत, पण घबराट पसरली आहे.
लोकांनी काय करायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, मलेरियामुळे लोक मरतायत असं सर्वांना वाटतंय, यापासून मुक्त कसं व्हायचं? नाही, डॉक्टर दीपक सावंतांशी मी पूर्ण सहमत आहे. स्वयंऔषध योजना करू नका. तुमच्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन तुमची तपासणी करून घ्या. तुम्ही फुल स्लीवचे कपडे घाला, मुख्यतः मच्छरदाणीचा वापर करा. आणि मी असं डॉक्टर सावंतांना विनंती करीन की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उघड्यावर झोपणारी गरीब जनता, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे बांधकाम मजूर आणि सुरक्षा रक्षक या लोकांना प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आठवड्याला 2 क्लोरोक्विनच्या गोळ्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन जर आपल्याला देता आल्या, तसंच आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं भरवून लोकांच्या जर रक्ताच्या तपासणी करून तिथल्या तिथे त्यांना जर औषधं देता आली, तर मला असं वाटतं की घबराट करण्याची परिस्थिती नाही. कारण फॅल्सीपेरम जो डेंजरस मलेरिया आहे हा खूपच कमी प्रमाणात आढळतोय आम्हाला. वायवॅक्सच आहे जास्ती प्रमाणात. 50 मध्ये एखादा रुग्ण फॅल्सीपेरमचा आहे. वायवॅक्स क्लोरोक्विनला चांगला उपयोग होतो, क्लोरोक्विनचा वायवॅक्सला. त्याच्यामुळे घबराट करण्याची काही जरूर नाही. फक्त कुठलाही ताप अंगावर काढू नका. आपल्या नेहमीच्या डॉक्टरांना भेटा आणि सांगितल्याप्रमाणे मच्छरदाणीचा वापर करा आणि फुल स्लीव घालून राहा. अगदी थँक्यू डॉक्टर. हा डॉक्टरी सल्ला आहे, तुम्ही तो अगदी मनापासून अंमलात आणा. तर मलेरियाचा मुकाबला करणं अजिबात अशक्य नाहीये, घाबरायचं अजिबात कारण नाहीये. आपण प्लेगचा मुकाबला केलाय, मलेरियाचा सुद्धा मुकाबला मुंबई आणि महाराष्ट्रातले नागरिक करू शकतात. पण या निमित्ताने सरकारी यंत्रणा सुधारली तर ती आम्हाला हवी आहे, एवढंही मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न घ्या, मलेरियाच्या फैलावाला सरकार आणि पालिकेचा कारभार जबाबदार आहे का? बघा पडद्यावर 74% लोक म्हणतात होय, सरकार आणि पालिकेचा कारभारच जबाबदार आहे. हा कारभार सुधारण्याची गरज आहे. तोपर्यंत डासांपासून तुम्हाला मुक्ती मिळो एवढी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत. प्रायोजक आहेत डबल ऍक्शन सपट प्लस मलम. कोहिनूरच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळतेच